नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता इथे जीवा ऑफिससाठी निघालेला असतो आणि नंदिनी त्याच्यासमोर कान धरून उभी असते आणि रडत रडतच सॉरी असं म्हणत असते। त्यावेळेला जीवा तिचे हात खाली करतच म्हणतो, अगं नंदिनी, तू काय करत आहेस? यामध्ये तुझा काहीही दोष नाहीये। हा, आता मात्र मला ऑफिसला जायचं नव्हतं, माझं स्वप्न वेगळं होतं, पण ठीक आहे, असू दे। आता जीवा असं म्हणत असतो की कदाचित ऑफिसलाच मी हवा असावा। आता इथे जीवा म्हणत असतो, बरं असू दे, ठीक आहे, माझ्या टिफिन मध्ये काय घातलं आहे आज काय बटाटे भाजी, मसाले भात आणि सलाड सुद्धा घातला आहे का? मग स्वीट्स मध्ये काय घातलं आहे? आता नंदिनीला तो पाठीमागचा सीन आठवतो, ज्यावेळेला जीवा मी ऑफिसला जातो असं म्हटलेला असतो। त्यावेळेला नंदिनी खूपच उत्साहामध्ये म्हणालेली असते की मी टिफिनसाठी छान बटाटे भाजी, चपाती, मसाले भात असं काहीतरी बनवते। आता हे नंदिनीला आठवतच असतं। तेवढ्यातच जीवा म्हणतो, बरं असू दे, काही असेल ते चालेल, आणि स्वीट्स घालण्यासाठी कुठे काही गोड झाला आहे? आता जीवा म्हणत असतो, नंदिनी, मी कामावर जात आहे हे एका अर्थाने बरंच आहे, कारण घरामध्ये कोण मला आता रिकामटेकडा म्हणणार नाही। रोजच्या रोज सकाळी मी ऑफिसला जाईन, दिवसभर काम करीन, दमून भागून घरी येईन आणि निवांत झोपी जाईन, आणि या रुटीनमुळे सगळेजण माझ्या घरामध्ये मान सुद्धा ठेवतील। नंदिनी, यामुळे घरामध्ये माझा मान वाढेल ना? त्यावेळेला नंदिनी नक्की असं म्हणते। आता जीवा म्हणतो, बाय द वे नंदिनी, तू मला हा टिफिन दिला आहेस, पण हा खाण्यासाठी मला वेळ मिळेल की नाही हे काही माहित नाही बघ, कारण ऑफिसमध्ये खूपच जास्त काम असणार आहे नंदिनी। कधी नव्हे ते जीवाने वेळेला महत्व दिलं आहे, मग बघूया आता वेळ जीवाला महत्व देते की नाही ते। आता जीवा जातो मी असं म्हणून जातच असतो। तेवढ्यातच नंदिनी म्हणते, निघताना नेहमी येतो असं म्हणावं। आता जीवा म्हणतो, आयुष्यात नंदिनी पहिल्यांदा काहीतरी चांगलं करायला निघालो आहे, आशीर्वाद नाही देणार का? आता यानंतर जीवा नंदिनीच्या पाया पडत असतो, पण नंदिनी काही पाया पडून घेत नाही। आता जीवा ऑफिसला जाता जाताच नंदिनीच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि स्माइल करायला सांगतो। त्यावेळेला नंदिनी मानेनेच नाही असं खुणावते। आता जीवा निघतच असतो। एवढ्यातच नंदिनीच्या ओढणीचा धागा जीवाच्या घड्याळामध्ये अडकलेला असतो, हे पाहतो जीवा। आता यानंतर जीवा तो धागा पटकन तोडून टाकतो आणि तेथून निघतो। आता जीवा येथून गेल्यानंतर नंदिनी स्वतःच्या मनातच विचार करायला की माझ्यामुळे जीवानी हार विकला आहे आणि या हारापासूनच हे सगळं प्रकरण सुरू झालं आहे, आणि तोच आजींचा दागिना मी परत आणणार आहे आणि जीवांवरचा एकतरी आरोप खोटा ठरवणार आहे, त्याशिवाय मी आता स्वस्तच बसणार नाही। आता इथे जीवा खाली येतो हॉलमध्ये। त्यावेळेला मानिनी तेथे येते, तिच्या हातामध्ये दही साखरची वाटी असते। आता मानिनी जीवाला पाहून म्हणते, छान दिसत आहेस। आता नंदिनी सुद्धा जिन्यावरून हे सगळं पाहत असते। आता मानिनी म्हणते, जीवा नीट जा हं। त्यावेळेला जीवा म्हणतो, अगं आई, नको काळजी करूस, मी काही युद्धावर नाही तर ऑफिसला निघालो आहे। आता मानिनी म्हणते, अरे तुझ्या मनाचं युद्ध चाललं आहे ते दिसत आहे मला। आता असं म्हणून मानिनी जीवाच्या हातावर दही साखर खायला ठेवते। आता जीवा देखील ते खातो। आता मानिनी म्हणते, मी माझ्या मुलाला त्रासात पाहूही शकत नाही आणि त्याच्यासाठी काही करू सुद्धा शकत नाही। बरं जीवा, तू सांग, मी तुझ्यासाठी काय करू? आता जीवा म्हणतो, आई, तू माझी काळजी करून टेन्शन घेऊ नकोस, आणि आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही करता येत, आणि आता बाबांनी मला ढकललंय ना पाण्यात, तर मला पोहू देल ना, आणि त्याशिवाय मला पोहता सुद्धा येणार नाही। आता मानिनी म्हणते, छान आहे माझं बाळ। जीवा, तुला एक सांगू का, बाबांच्या बद्दल मनामध्ये कोणतीही अडी ठेवू नको, ते जे काही करतील ते तुझ्या भल्यासाठीच करतील। बरं ठीक आहे, तू जा आता बाहेर, बाबा तुझी वाट पाहत आहेत, जा त्यांच्या बरोबरच ऑफिसला तू जा। आता मानिनी असं म्हणाल्यानंतर जीवा म्हणतो, आई, तुला एक विचारू का? त्यावेळेला मानिनी मानेनेच हो असं म्हणते। आता जीवा म्हणतो, आई, तू तर माझ्यावर रागावली नाहीस ना? आता मानिनी म्हणते, जरी मी रागावले असले, मला राग आला असला तरी मला असं अबोलं धरता येत नाही, कारण मी आई आहे तुझी। जीवा, आईचं आणि बाबांचं प्रेम हे थोडं वेगळ्या प्रकारचं असतं, तू ज्यावेळेला बाबा होशील त्यावेळेला तुला हे कळेल। आता मानिनी आणि जीवा बोलतच असतात। तेवढ्यातच तिथे येतो पार्थ। आता या तिघांचं सुद्धा बोलणं नंदिनी वरून पाहतच असते। आता जीवा पार्थला पाहून म्हणतो, अरे बडे भैया, रागवला असशील ना माझ्यावर? एवढी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली, मी तुला सांगितलीच नाही, चुकलंच माझं, पण आजच्या दिवस सगळं काही बाजूला ठेवून या लहान भावाला जवळ करशील का? माझा आज
ऑफिसचा पहिला दिवस आहे, मला माफ करशील का? आता जीवा असं म्हणतच असतो तेवढ्यातच पार्थच्या फोनवर विक्रमचा फोन येतो आणि आता पार्थ फोन उचलतो आणि हा बाबा बोला ना. त्यावेळेला आता तिकडून विक्रम म्हणत असतात की फोन स्पीकरवर टाक. आता पार्थ फोन स्पीकरवर टाकतो. त्यावेळेला विक्रम म्हणतात मानिनी मला असं वाटत आहे तुमचा निरोप समारंभ दिवसभर चालेल, त्यामुळे मला वेळ होईल, मी आता पुढे जात आहे आणि तुझ्या लाडक्या चिरंजीवला बसने यायला सांग. तसंही बाईक आहे त्याच्याकडे, पण बाईकसाठी तेलासाठी पैसे लागतील ना, तर महिना झाल्याशिवाय पगार मिळणार नाही हे सुद्धा सांग त्याला. आता विक्रमचं हे असं बोलणं ऐकून जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि मानिनी सुद्धा रडायला लागलेली असते. आता जीवा ते डोळ्यातील पाणी पुसतच ऑफिसला निघून जातो. आता मानिनी सुद्धा रडत रडतच किचन मध्ये निघून जाते. आता इकडे उरतो पार्थ. आता पार्थ सुद्धा तेथून जातच असतो. तेवढ्यातच पार्थची नजर जाते नंदिनीकडे. आता नंदिनी पार्थची नजर पाहून थोडीशी घाबरलेली असते, म्हणजे तिला सुद्धा गिल्टी वाटत असतं की तिने कुणालाच काहीही सांगितलं नाही. आता नंदिनीकडे पाहत पाहतच पार्थ तेथून निघून जातो. आता नंदिनी स्वतःच्या मनातच विचार करत असते, एकीकडे जीवा निराश झाले आहेत तर दुसरीकडे पार्थ सुद्धा दुखावले गेले आहेत. आता या घरातील पुन्हा आनंदाची घडी मलाच बसवावी लागेल. आता इकडे रम्या तिच्या रूम मध्ये आवरत असते. तेवढ्यातच वसवत्या तेथे येतात आणि म्हणतात अगं रम्या एवढं आवरून कुठे निघाली आहेस? आता रम्या म्हणते अगं आई असं काय करतेस, ऑफिसला निघाले मी. अगं इतक्या दिवस पार्थ घरामध्ये होता म्हणून मी घरातून काम करत होते. आता जीवा ऑफिसला गेलाय ना, मग जायला नको का त्याची थोडी मज्जा बघायला? आता वसवत्या हसतच म्हणतात अगं हो मी विसरलेच होते ग, जा जा ऑफिसला जा आणि छान त्या जीवाची मज्जा पहा. आता वसवत्या म्हणतात या जीवाने आनंद निवास जिंकलंय खरं, पण स्वतःला हरवून बसला आहे आणि याचं गिल्ट नंदिनीला कायम स्वरूपी राहील आणि तिला याचं वाईट वाटतच राहील. आता रम्या म्हणते हो हो आई बरोबर बोलत आहेस. एका बहिणीचं सुख असं वाळवीसारखं हळूहळू पोकरलं जाईल, तर दुसऱ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू मला असं ओरबडून घ्यायचं आहे. आता वसवत्या म्हणतात अगं रम्या सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. त्यावेळेला रम्या म्हणते अगं आई कसं सगळं व्यवस्थित होईल, बघ ना त्या माणसाने अजून पेनड्रॉइड नीट केला सुद्धा नाही, त्यातील डाटा सांगितला सुद्धा नाही. आता वसवत्या म्हणतात अगं रम्या अजिबात टेन्शन घेऊ नकोस, त्या पेनड्रॉइड मधील डाटा सगळा रिकवर होईल, बघ सगळं आपल्या मनासारखंच होईल. आता आपल्याला नंदिनी आणि जीवाला पूर्णपणे वेगळं करायचं आहे आणि याचंच आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आहे. कारण त्या काव्याचं मला टेन्शन नाही, कारण ती स्वतःच एक बॉम्ब आहे, स्वतःच उद्ध्वस्त होऊन जाईल आणि एकदा का ती काव्या येथून निघून गेली ना तर पार्थ खचेल, उद्ध्वस्त होईल. आणि रम्या लग्नाच्या वेळेला जी चूक तू केली होतीस ना ती आता परत करू नकोस ना. लग्नाच्या वेळेला पार्थ एकटा होता मांडवामध्ये आणि त्यावेळेला तू निघून गेलीस तिथून. आता या वेळेला मात्र पार्थ एकटा असेल त्यावेळेला तू इथे असायला हवं. आता रम्या म्हणते हो हो आई इथेच असणार आहे, मी कुठे सुद्धा जाणार नाही, पण आता मला ऑफिसला तर जाऊ दे. त्यावेळेला वसवत्या म्हणतात हो हो जा. आता रम्या म्हणत असते मी आज ऑफिसला जाऊन त्या जीवाला असे काही चिमटे काढणार आहे की त्याची कळ त्याला तर होईलच, पण ते इकडे नंदिनीला सुद्धा दुखलं पाहिजे. आता आई मी येते असं म्हणून रम्या ऑफिसला जाते. आता इकडे नंदिनी तिच्या रूम मध्ये असते, तिथे येते काव्या. आता काव्या म्हणते असते ताई मी माझ्यासाठी चहा बनवत आहे, तुम्ही दोघं घेणार का? आता असं म्हणत म्हणतच काव्या रूम मधून नजर फिरवते, म्हणजे जीवाला शोधत असते. आता तिथे नाही म्हटल्यानंतर काव्या म्हणते कुठे गेलेत हे जन्मेजय? त्यावेळेला नंदिनी म्हणते ते कामावर गेले आहेत. आता नंदिनी म्हणते काव्या आत्ताच गेले ते कामावर, तुमची थोडक्यातच चुकामुक झाली. आता ही काव्या पटकन बोलून जाते की आमची नेहमीच चुकामुक होते. आता हे ऐकून नंदिनी म्हणते म्हणजे असं काय म्हणत आहेस, तुम्ही याआधी सुद्धा कधी भेटले आहात का? आता काव्या लगेच विषय बदलायला पाहते, म्हणजे अगं ताई तसं नाही ग, म्हणजे ज्या ज्या वेळेला मी तुमच्या रूम मध्ये येते ना त्या त्या वेळेला ते नसतातच ना इथे, म्हणूनच मी असं बोलून गेले. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी पटकन तिची पर्स घेते, मोबाईल घेते आणि बाहेर जाण्याच्या तयारीला लागते. आता हे पाहून काव्या म्हणते हे काय ताई तू कुठे निघालीस? अगं काय ताई आनंद निवासला निघाली आहेस का? त्यावेळेला नंदिनी म्हणते अगं हो आनंद निवासला तर मी जाणारच आहे, पण त्या अगोदर माझं एक महत्वाचं काम आहे ते मी करणार आहे. आता काव्या म्हणते अगं ताई कोणतं महत्वाचं काम? मी ज्वेलर्स कडे जात आहे काव्या असं नंदिनी म्हणते.
तेवढ्यातच आता इकडे जीवा ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो. आता तो त्याच्या केबिनमध्ये येतो. आता त्याला पाठीमागच्या गोष्टी आठवायला सुरू होतात. आता ज्यामध्ये जीवा नंदिनीला सांगत असतो की अगं मला ऑफिसला जाऊच वाटत नाही, तिथे माझा जीव घुसमटतो. आता जीवाला त्याच्या स्वप्नाची आठवण होत असते, जे त्यानं प्लॅनिंग केलेलं असतं ना, लो कॉस्ट हाऊसिंग, ते सुद्धा त्याला आठवतं. आता जीवाला पाठीमागे तो बोललेला आठवत असतो, म्हणजे बघ नंदिनी, मी हे लो कॉस्ट हाऊसिंगचं माझं स्वप्न कसं पटकन आणि व्यवस्थित पूर्ण करतो, पण त्यासाठी मला खूप तयारी करण्याची गरज आहे. त्यावेळेला जीवा खूपच उत्साहात असतो. ते सगळं त्याला त्या केबिनमध्ये गेल्यानंतर आठवत असतं. आता लो कॉस्ट हाऊसिंगच्या सगळ्याच गोष्टी आठवून जीवाला खूपच त्रास होत असतो. तरीही तो केबिनमध्ये आवरावरी करायला सुरू करतो. तेवढ्यातच तिथे शिपाई येतात आणि सर आत येऊ का असं म्हणतात. आता ते आत येतात आणि जीवाला गुड मॉर्निंग असं म्हणतात. त्यावेळेला जीवा सुद्धा गुड मॉर्निंग असं म्हणतो. आता ते शिपाई म्हणतात, सर तुमच्यासाठी कडक कॉफी आणू का? त्यावेळेला जीवा म्हणतो, तुमच्या अजून लक्षात आहे. आता ते शिपाई म्हणत असतात, तुम्हाला एवढ्या दिवसांनी ऑफिसला पाहून खूपच आनंद झाला. आता जीवा म्हणतो, मला रोजच पाहाल तुम्ही ऑफिसमध्ये. त्यावेळेला ते शिपाई म्हणतात, आता कसा आमचा दिवस रोजचाच हसत खेळत जाईल. आता ते शिपाई म्हणत असतात, सर विक्रम सरांनी तुमच्यासाठी निरोप दिला आहे. त्यावेळेला जीवा म्हणतो, काय निरोप दिला आहे? त्यावेळेला शिपाई म्हणतात, सर तोंडाने काही सांगितलं नाही, पण एक नोट दिली आहे. त्यावर काय लिहिलं आहे ते काही मी वाचलेलं नाही. त्यावेळेला जीवा म्हणतो, आणा ती नोट, काय आहे ती मी वाचतो. आता शिपाई तेथून ती नोट आणण्यासाठी जातात. तेवढ्यातच इकडे काव्या नंदिनीला म्हणत असते, अगं ताई तू ज्वेलर्सकडे का जात आहे? आता काव्या नंदिनी ज्वेलर्सकडे जात आहे म्हटल्यानंतर खूपच घाबरलेली असते. आता ती घाबरलेल्या सुरामध्येच म्हणत असते, अगं ताई तू ज्वेलर्सकडे जाऊन तुझे दागिने विकून जन्मेजयना मदत तर करण्याचा विचार करत नाहीस ना? आता काव्या म्हणत असते, ताई प्लीज तू अशी कोणतीही चूक परत करू नको. त्यावेळेला नंदिनी म्हणते, अगं काव्या तू काही वेडी आहेस का? मी असं कशाला करेन? अगं आजींचे दागिने जे विकले आहेत ना ते परत मिळतील का हेच पाहण्यासाठी मी जाणार आहे. आता काव्या शांत होते आणि ताई असं म्हणते. आता नंदिनी म्हणते, अगं काव्या तुला माहित आहे का, जेव्हापासून मला कळालं आहे आजींचा हार जीवानी माझ्यासाठी विकला आहे, त्यावेळेला माझ्या मनात पहिल्यांदा हाच विचार आला की मी आजींचा हार कसा परत आणू. जीवांनी आजीचा हार विकला आणि घरातले सगळेच त्यांच्यावर चिडले, पण आजींचा हार विकताना जीवांना किती त्रास झाला असेल हे फक्त मलाच माहित आहे. आणि तो हार फक्त माझं आनंद निवास परत मिळवण्यासाठी जीवांनी विकला आहे. आणि बाबांना असं वाटत आहे की त्यांनी आजीच्या आशीर्वादाचा सौदा जीवांनी केला आहे, पण तसं नाही ग काव्या. आता नंदिनी म्हणत असते, जीवांसारखा माणूस कधीही नात्यांचा, एखाद्या माणसाच्या आनंदाचा सौदा कधीच करू शकत नाही. आता काव्या म्हणते, बरोबर आहे ताई तुझं, मला सुद्धा असंच वाटत आहे. जन्मेजयने फक्त तुझा आनंद मिळवण्यासाठीच हे केलं आहे. आता नंदिनी म्हणते, आता मला जीवांचा आनंद परत मिळवून द्यायचा आहे. त्याला काव्या म्हणते, अगं ताई तुझं बोलणं मला पटत आहे, पण तू जे काही करणार आहेस ते थोडं विचार करून कर. आता काव्या म्हणत असते, ताई तुला असं वाटत आहे की फक्त हार विकल्यामुळे विक्रम काका आणि पार्थ सुद्धा चिडले आहेत, तर तसं नाही. त्यांना सगळ्यात जास्त राग या गोष्टीचा आला आहे की त्यांनी हे सगळं न विचारता केलं आणि ते सांगितलं सुद्धा नाही त्यांना. आता काव्या म्हणते, ताई हार फक्त घरी आणून हे सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत का? त्यावेळेला नंदिनी म्हणते, नाही. तर आता नंदिनी म्हणते, नाही, हार आणल्यामुळे सगळं काही व्यवस्थित होणारच नाही, पण जीवांच्या मनावरचं अगदी थोडं तरी दडपण कमी होईल ना, कारण आता ते कामावर जाताना कसं दडपणमध्ये टेन्शनमध्ये गेले आहेत ते मी पाहिलं आहे. आता नंदिनी म्हणते, काहीही झालं तरी आजींचा हार मला परत आणायचा आहे, कारण तो हार आणला तर घरातील सगळ्यांच्या जखमेवर थोडीशी फुंकर घातल्यासारखं होईल. आता काव्या म्हणत असते, ताई तुझं खरंच आहे, जर तो हार परत आणला तर घरातील वातावरण थोडं तरी शांत होईल. आता इकडे रम्या ऑफिसमध्ये पोचलेली असते. आता पोचल्यानंतर त्या शिपायांना सांगत असते, माझी कॉपी मला माझ्या केबिनमध्ये आणून द्या. त्यावेळेला ते शिपाई हो असं म्हणतात. आता रम्या केबिनमध्ये जातच असते. तेवढ्यातच तिथे दोन एम्प्लॉय बोलत असतात, ते रम्या ऐकते. आता ते दोघे बोलत असतात, त्यातील ती मुलगी म्हणत असते, तुला
आजची लेटेस्ट न्यूज कळली का? त्यावेळेला तो मुलगा म्हणत असतो, नाही कोणती न्यूज ग? आता ती मुलगी त्या मुलाला म्हणत असते, अरे जीवा सर ऑफिसला आले आहेत, आता सगळे जोक्स फक्त जीवा सरांचेच असतील, आता तुझे शायनिंग मारायचे दिवस गेले बरं का. आता ती मुलगी जीवा ऑफिसला आला आहे म्हटल्यानंतर खूपच खुश झालेली असते, म्हणजे जीवा नेहमी हसत खेळत असतो म्हणून ती तसं म्हणत असते. आता हे सगळं रम्या ऐकत असते. आता ती मुलगी जीवाची स्तुती करत आहे पाहून तो मुलगा म्हणत असतो, अरे यार म्हणजे आता माझा भाव कमी होणार. तर आता हे ऐकून रम्या पुढे येते आणि म्हणते, डोंट वरी, तुझा भाव कमी होणार नाही. आता रम्या त्या मुलाला म्हणत असते, पुढचे काही दिवस तरी तुझेच असतील, तुझेच जोक, तुझेच पंचलाईन्स सगळं काही चालतील. आता रम्या म्हणते, कारण तुमचे पूर्वीचे जीवा सर आता तसे राहिले नाहीत, ते खूप बदलले आहेत, कारण त्यांच्याबरोबर एक वाईट घटना घडली आहे. आता ते दोघेही रम्याला विचारतात, म्हणजे नेमकं काय घडलं आहे त्यांच्यासोबत? त्यावेळेला रम्या म्हणते, सांगते ना, तुमच्या जीवा सरांनी त्याच्या बायकोसाठी काय केले माहित आहे का तुम्हाला? आता रम्या घडलेला सगळाच प्रकार ऑफिसमध्ये सांगत असते. आता इकडे काव्या नंदिनीला म्हणत असते, बरं ठीक आहे ताई तू जा, पण तू एकटीच जाणार आहेस का? आता काव्या म्हणत असते, ताई माझा खूपच अभ्यास आहे, नाहीतर मी तुझ्या सोबत आले. आता नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे काव्या, अगं नको, मीच तुला येऊ देणार नाही, कारण आता तुझा सगळा फोकस तुझ्या अभ्यासावर असायला हवा ना. आता नंदिनी खूपच धीटपणे म्हणते, जीवांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची बायको खमकी आहे. आता काव्या नंदिनीच्या गळ्यातच पडते आणि ताई बेस्ट ऑफ लक असं म्हणते, आणि तुला काहीही कसलीही गरज पडली तर लगेच फोन कर असं काव्या नंदिनीला सांगत असते. आता काव्या तेथून गेल्यानंतर नंदिनी स्वतःच्या मनातच देवाला प्रार्थना करत असते, देवा मनावर दडपण घेऊन जीवा आज ऑफिसला गेले आहेत, त्यांचं मन कामामध्ये लागू दे, त्यांच्या मनात आलं तर ते सगळं काही करू शकतात हे सगळ्यांना पटू दे. आता इकडे जीवा त्याच्या केबिनमध्ये छान सेटअप करत असतो, म्हणजे लॅपटॉप काढून ठेवतो, घरातील फॅमिली मेंबरचे फोटो आणलेले असतात ते सुद्धा ठेवत असतो. आता हे सगळं आवरतच असतो, तेवढ्यातच तिथे येते रम्या आणि दारावर खटखट असा आवाज करते. त्यावेळेला जीवा म्हणतो, काका या आत. त्यावेळेला ते काका नसतात तर रम्या असते. आता रम्या म्हणते, खरंच येऊ का मी आत? आता रम्या जीवाजवळ येते. आता जीवा म्हणतो, तू इथे काय करत आहेस? आता रम्या म्हणते, अरे तुझा ऑफिस मधला पहिला दिवस आहे ना, म्हणून तुला बेस्ट विशेष देण्यासाठी मी इथे आले आहे. त्यावेळेला जीवा तिच्या हातामध्ये हात देतच नाही, उलट तो म्हणतो, तू सुद्धा आजच ऑफिस जॉईन केलंस ना. आता रम्याला थोडासा राग येतो जीवाचा. आता फॅमिली मेंबरचे फोटो ठेवलेले रम्या पाहते आणि म्हणते, अरे वा, केबिनचे सेटअप चालले आहे वाटतं. आता रम्या म्हणते, जीवा मामांनी तुझ्यासाठी एक निरोप दिला आहे. त्यावेळेला जीवा म्हणतो, पिऊनकडे दिला होता ना, मग तू का आलीस? त्यावेळेला रम्या म्हणते, अरे पिऊननी जर हा निरोप तुला सांगितला असता तर तुला खूपच वाईट वाटलं असतं ना, मी काय फॅमिली मेंबर आहे, मी तुझी बहीणच आहे ना. आता रम्या म्हणत असते, खरं तर जीवा सांगू का, हा निरोप देताना मला सुद्धा वाईटच वाटत आहे, पण बघ ना किती वाईट वेळ आली तुझ्यावर, आणि बघ ना मामाने हा निरोप तुला स्वतःने येऊन सांगायला हवा होता, पण बघ ना या पत्राद्वारे पाठवला, म्हणजे मामाला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. मला खूपच वाईट वाटत आहे या गोष्टीचं जीवा. आता रम्या असं म्हणतच ती चिठ्ठी उघडून मी वाचून दाखवते असं म्हणत असते. तेवढ्यातच जीवा पटकन तिच्या हातातून ती चिठ्ठी हिसकावून घेतो. माझं मी वाचतो असं म्हणतो. आता जीवा ती चिठ्ठी वाचणार इतक्यातच रम्या म्हणते, जीवा आता ही केबिन तुझी नाही. म्हणजे जीवा रम्याकडे रागाने पाहतो. त्यावेळेला रम्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं आहे असं म्हणते. आता आजचा भाग इथे संपवला आहे. पुढील भागामध्ये ऑफिसमधील एका मुलाशी जीवाचं भांडण लागलेलं असतं, म्हणजे तो मुलगा नंदिनी बद्दल नेमकं काहीतरी वाईट बोललेलं असतं. आता जीवा त्या मुलाचं कॉलर धरूनच म्हणत असतो, पुन्हा जर माझ्या नंदिनी बद्दल काही वाईट बोललास तर बघ. तेवढ्यातच तिथे आता विक्रम येतात आणि जीवाला ओरडायला लागतात, अरे काय चाललं आहे इथे? जीवा तू काही काम करायचंच नाहीस असं ठरवलं आहेस का? आता इकडे पार्थ काव्याला सॉरी असं म्हणत असतो. हे ऐकून काव्या म्हणते, काय तुम्ही मला सॉरी म्हणत आहात? आता पार्थ म्हणत असतो, तुम्ही माझी मैत्रीण आहात ना म्हणून. आता इकडे नंदिनी जीवाला फोन लावून विचारत असते, तुमचं काम कसं चालू आहे? त्यावेळेला जीवा म्हणतो, चांगलं चालू आहे. आता पुढील भागामध्ये आपण हेच पाहणार आहोत की तो मुलगा नेमका नंदिनीविषयी काय बोललेला असतो. तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.